वार बुधवार आहे. पावसाला आता सुरुवात झालेली आहे. आज आपल्या माऊलींची सेवा माऊलींच्या सेवेला आज आपण सुरुवात करूया. त्यापूर्वी गणपती बाप्पांचं स्मरण करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं मे देव सर्वकार्येषु सर्वदा अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र नादतो ज्ञानराजा सुभद्र दया आठवीचा महापुण्यराशी नमस्कार माझ्या सुखदू ज्ञानेश्वराशी. आपला अध्याय 13व्यामध्ये 6 श्लोक वाचून झाले होते. आता आपण श्लोक 7वा बघूया. एकच मिनिट आहे. पावसाचा खूप आवाज येत होता त्यामुळे खिडक्या बंद करायला गेले. श्लोक 7वा अध्याय 13वा. मदंभित्वमहिंसा शांतिराजरोमा आचार्योपासन शौचं स्थैर्यमात्मा विनिग्रह तरी कौनेही विषयीचे साम्य होणे नरुषे संभावितपणाचे ओझे जया आथिलेची गुणवानिता मान्यपणे मानिता योग्यतेचे येता रूपांगा तै गजबजो लागे कैसा व्याधी रुंदला मृगू जैसा का बाही तरता वळसा दाटला जेवी पार्थाते नेपाळे सन्माने जो साकडे जरी मिळते अंगाकडे एवेळची नदी पूज्यता डोळे न देखावी स्वकीर्ती कानी ऐकावी कानी नायकावी हा अमुका ऐसा नोहावी सेची लोका प्रेत सत्कारेची के गोठी के आदरा देईल बिटी मरणेसे साठी नमस्कारिता वाचस्पतीने पाडे सर्वज्ञता तरी जोडे परी वेडी वे माझी दडे महिमे भेने चातुर्य लपवो महत्व हारवे तिसे पण निरवी आवडोनी लौकिकाचा उद्वेगू शास्त्रांवरी बघू उगेपणे सांगू आधी भरो जगे अवज्ञाची करावी संबंधी सोयीची न धरावी ऐसे जीवी चाड बघू तळवटपणे बाणे अंगी हिनो ठेवणे ते त्याचे करणे बहुत करणे हा जे तू नानोवे लोक कल्पियेने भावे तैसे जिने व्हावे ऐसे आशा पहिलं चाल तुका नो हे ही विरोणी जातू आहे जना ऐसा भ्रमू जाये तैसे होईजे माझे असते पण लोको नावरू पहारपो मज जने वासिपो भूत जाता ऐसी जयाची नवसे जोणी ते एकांता जातू जाये नावेची जोजी विजनाचेनी वायू आणि दया पाडे गगनेसी बोलो आवडे जीवे प्राणे झाडे पडियंती जया किंबहुना ऐसे चिन्हे जया देखसे जान दया ज्ञानेसे शेज झाले पै अमानित्व पुरुषे ते जाणारे ही मिशी आता धंभावाची या ओळखीसी सौरस्व देवा तरी अदंभित्व ऐसे लोभियाचे मन जैसे जीव जाओ परिणमसे ठेविला ठाओ त्या परिकिरटी पडिलाही प्राणसंकटी परी सुकृत न प्रकटी अंग बोले खडाने आले पान्ना पळवी जेवी अर्जुना का राहे पण्यांगना वडीलपणे आढ्यू आतडे आडवी मग आढ्यता हरवी ना तरी कुळवधू लपवी हवे माते नाना कृषी वळू आपुले पाहुरवी पेरिले तेसे झाकी निपजले दान पुण्या वरी वरी न पूजी लोकांती नरंजी स्वधर्म वागध्वजी बांधून येणे परोपकारू न बोले न मिरवी अभ्यासिले न शके विक जोडले स्फितीसाठी अंगभोगांकडे पाहता कृपणू आवडे एरवी धर्माविषयी थोडे बहु न म्हणे घरी दिसे साकड देहीची आयती रोड परी दाणी जया होड सुरुत रुसी
किंबहुना स्वधर्मी थोरू अवसरी उदारू आत्मचर्चे चतरू एरवी वेडा केळीचे दळवाडे हळू पोकळ आवडे परी फळेनी या गाडे रसाळ देसे का मेघांचे अंग झील दिसेवारीने जैसे जाईल परिवर्षती नवल घनवट दे तैसा जो पूर्णपणी पाहता जाते आईने एरवी तरी वाणी तोची ठाव हे असो या चिन्हांचा नटनाचू ठाई जयाच्या जाण ज्ञान तयाची हाता चढले पैगा अदंबपन म्हणितले ते हे जाण आता ऐका कोण अहिंसेचे तरी अहिंसा भोवती परी बोलिले असे अवधारी आपुलेल्या मतांतरी निरूपिता परी ते ऐसी देखा जैसे खांडुनीय शाखा मग त्यांची बुडका कुंपैकीचे का बाहू तोडीनी विकीजे मग भुकेची पीडा राखीजे नाना देवळ मोडून कीजे पवळी देवा तैसी हिंसाची करुणी अहिंसा निफविजे हा ऐसा पैपूर्वी मीमांसा निर्णय केला जे वृष्टीचेनी उपद्रवे गादले विश्व आघवे मनोनी पर्जन्येष्टी करावे नाना याग तवतीये इष्टेची बुडा पशुहिंसा रोकडी मग अहिंसेची थडी कैसी दिसे पेरीची नुसरी हिंसा तेथ उगवेल काय अहिंसा परिणवल बाप दिवसा या याज्ञिकांचा आणि आयुर्वेद ही आघवा याची मोहरा पांडवा जे जीवा कारण करावा जीव घातो नाना रोगी आहाळली लोळी ते भूते देखिले ते हिंसा निवारावया केली चिकित्साका तेव्हा ते चिकित्सक पाहिले एका सेकंद खणविले एका उपडविले समूळे सपत्री एके आड मोडवली अजंगमाची खाल काढविली एके गरमी उपडवली फुटा माझी अजात शत्रू तरुवरा सर्वांगी देव विली याशिरा ऐसे जीव घेऊन धनुधरा कोरडे केले आणि जंगमाही हात लावणी काढिले पित्त मग राखिले शिनत आणि जीव अहो वसुती ढवळारे मोडून केली देऊळ देवारे नागुनी व्यवहारे गवादी घातली मस्तक पांघरविले तव तळवटी उघडे पडले घर मोडून केले मांडव पुढे नाना पांघुरणे जावणी जैसे तापणे झाले अंगधुने कुंजराचे बैलौको विकोणी गोठा पुसा लावणी गाठा ही करणी काळांची चेष्टा काही हंस एकी धर्माची आभाणी गाळू आदरिले पाणी तव गाळती आहाळणी जीवे मेले एकन पचितीचे कण ये हिंसेचे देण तेथे कदरथले प्राण हेची हिंसा एवं हिंसाची अहिंसा कर्मकांडी हा अहिंसा सिद्धांत सुमनसा ओळख हेतू पहिले अहिंसेचे नाव आम्ही केले जव तव स्फूर्ती बांधली हावं ये मती तरी काही सैनी आखे गाळावे म्हणून पडिले बोलावे तेवीचे तुहारी जाणावे ऐसा भाव बहुत करीनी किरटी हाचे विषय ये गोष्टी निरिवृथा आडवाटी धावी जैला आणि स्वमताची हा निर्धारा लागून या धनंतरा प्राप्ता मतांतरा निर्वे चुकीते ऐसे हे अवधारी निरुपते परी आता या आवरी मुख्य देहा ते स्वमत बोली जेल अहिंसे रूप हिजेल जेणे उठेली आतुल ज्ञान दिये परी ते आदिष्टलेनी अंगे जाणे जे आचरतेनी बघे जैसे कसवटी सांगे वाणी आणते परी ते आदिष्टलेनी अंगे जाणे जे आचरतेनी बघे जैसे कसवटी सांगे वाणी आणते तैसे ज्ञानमनाची अभेटी सरीसेसे अहिंसेची बिंब उठी तेची ऐसे किरीटी परिसे आता तरी तरंगून ओलांडितू लहरी पाणीनं फोडितून सांचलून मोडती पाणी आचा वेगे आणि लेसा भिटी घालून आमिसा जळी बकू जैसा पाऊल सोये का कमळावरी भ्रमर पायी तेलती हळवार कुचंबेले केसर या शंका पैसा परमानुपा गुंतणे जाणून जीव सानुने कारुण्या माझी पाऊले लपवून चालणे ते वाट कृपेची करीतू ते दिशाची स्नेहा महारितू जीवातळी अंतरितू आपुला जीवन ऐसिया जतना चालणे जय अर्जुना हे अनिर्वाच्य परिमाणा पुरी जेना आपल्या इथे 250 उभ्यांचं वाचन झालं आहे आपण आता त्यांचा मराठी अर्थ बघूया
तर आपण त्यांचा मराठी अर्थ बघूया. अमानित्व दंभरहितता, अमानित्व दंभरहितता, अहिंसा, सर्वसहनशीलता, सरळपणा, सद्गुरुसेवा, आंतरबाह्य शुद्धी, स्थैर्य, अंतःकरण निग्रह. तर कोणत्याही बाबतीत कोणाचीही बरोबरी करणे ज्याला आवडत नाही व मोठेपणाचे ज्याला ओझे वाटते त्याच्या अंगी असलेल्या गुणांचे वर्णन केले तर व तो खरोखर मानास योग्य आहे म्हणून त्यास मान देऊ लागले तर अथवा लोकांनी मानण्याजोगी पात्रता आपल्या अंगी आली आहे अशी त्या पात्रतेची प्रकटता झाली तर त्यावेळी तो कसा गडबडून जातो. तर ज्याप्रमाणे पारध्याने चहूकडे वळलेले हरिण घाबरे होते अथवा हातांनी पोहून जात असता तो पोहणारा मनुष्य ज्याप्रमाणे भोवऱ्यात सापडावा अर्जुना, त्याप्रमाणे सन्मानाच्या योगाने ज्याला संकट वाटते आणि जो मोठेपणाला आपल्या अंगाकडे येऊ देत नाही, आपली पूज्यता आपण डोळ्यांनी पाहू नये, आपली कीर्ती आपण कानांनी ऐकू नये, हा एक अमुक मनुष्य आहे अशी आपली लोकांना आठवणच होऊ नये असे ज्याला वाटते, अशा पुरुषाला आपला सत्कार व्हावा असे कसे वाटेल, असा मनुष्य आपला आदर व्हावा अशी कशी इच्छा करेल. त्याला जर कोणी नमस्कार केला तर त्याला ते मरणासारखे वाटते. बृहस्पतीच्या तोडीची सर्वज्ञता तर त्याला प्राप्त झालेली असते, परंतु महत्वाच्या भीतीने तो वेडात लपतो. आपल्या ठिकाणी असलेले शहाणपण तो लपवून ठेवतो. आपल्यात असलेला मोठेपणा बेपत्ता करून टाकतो. तो मोठ्या आवडीने लोकांकडे पण दाखवतो. लोकात होणाऱ्या प्रसिद्धीची ज्यास शिसारी असते आणि शास्त्रांचा वादविवाद करण्याचा ज्याला कंटाळा असतो, काही न करता उगाच राहण्यावर ज्याचा अतिशय भर असतो, लोकांनी आपला अनादरच करावा व नातलगांनी आपला थाराच धरू नये, आपल्या नादी लागू नये अशा प्रकारचे ज्याच्या जीवामध्ये फार इच्छा असते, ज्या वृत्तीच्या योगाने नम्रता अंगी बांधेल व स्वतःच्या ठिकाणी कमीपणा हे भूषण होईल त्याच गोष्टी तो बहुतेक करतो. ज्याच्या योगाने हा जिवंत आहे की नाही अशी लोक आपल्याविषयी शंका धरतील अशा प्रकारचा आपला आयुष्यक्रम असावा अशी त्यास आशा असते. पलीकडे असलेला तो चालत आहे की नाही किंवा वाऱ्याने जात आहे अशा प्रकारच्या आपल्याविषयी जगात भ्रम उत्पन्न व्हावा असे आपण व्हावे असे त्यास वाटते. मी एक अमका आहे अशी माझ्या अस्तित्वाची कोणास आठवणच होऊ नये, माझे नाव अथवा रूप कोणाच्या डोळ्यांसमोर येऊ नये, कदाचित मला पाहूनच प्राणी मात्र भीतील तर तसे होऊ नये. याप्रमाणे ज्याचे नवस असतात व जो सदोदित एकांतामध्ये जात असतो व ज्याला एकांत जीवा इतका आवडतो, माईंचे व त्याचे पट्टे आकाशाशी बोलणे त्याला आवडते, त्यास बोलण्याचा कंटाळा आला असतो व ज्याला झाडे ही जीवाप्रमाणे आवडतात, फार काही सांगावे असे लक्षणे तू ज्या पुरुषाच्या ठिकाणी पाहशील त्या पुरुषाचे व ज्ञानाचे एकच अंथरूण झाले आहे असे तू समज. साधकामध्ये असणारा अमानित्व हा जो गुण म्हणतात तो या लक्षणांनी जाणावा. आता अदंभाच्या ओळखी करता त्याच्या लक्षणाचा अभिप्राय सांगतो तर ऐक. अदंभित्व असे आहे ज्याप्रमाणे लोभ्याचे मन आपल्या धनाविषयी इतके आसक्त असते की जीव गेला तरी तो आपले धन ठेवलेली जागा सांगत नाही. अर्जुना, त्याप्रमाणे त्याच्या प्राणावर जरी संकट आले तथापि आपण केलेले पुण्यकर्म हे ध्येयचेष्टेने वा वाचेने उघड करीत नाही. खोड्या गायीला आलेला पान्हा तो ती गाय जशी चोरते अथवा उतार वयात आलेली वेश्या उतार वयासारखी राहते तर नाही मग ती आपले उतारवय घातले. श्रीमंत मनुष्य एकटा अरण्यात सापडला असता तो जसा आपली श्रीमंती लपवतो अथवा कुलीन स्त्री जशी आपले अवयव झाकते अथवा शेतकरी पेरलेले बीज जसे मातीत टाकून झाकतो त्याप्रमाणे आपल्या हातून झालेले दान व पुण्य झाकतो. देहाची वरवर पूजा करीत नाही, लोकांना फसवणारा बाह्य वेश धारण करून देहाला सुजवित नाही व लोकांच्या मनोजगते बोलून त्याचे मनोरंजन करीत नाही व आपण केलेल्या धर्माच्या आपल्या वाचारूपी ध्वजावर बांधण्याचे त्यास माहीत नसते. आपण केलेला धर्म तो आपल्या तोंडाने बोलून दाखवित नाही, आपण दुसऱ्यावर केलेल्या उपकाराचा तोंडाने उच्चार करीत नाही, आपण जो काही वेदशास्त्र वगैरेचा अभ्यास केला असेल त्याचा डौल मिळवित नाही, तो आपली भरभराट व्हावी म्हणून आपण मिळवलेले पुण्य विकण्यास धजत नाही, जो आपल्या शरीराला जे विषय भोग देतो त्यावरून त्याच्या उदारपणाचा अंदाज केला तर तो कृपण आहे असे वाटेल. एरवी धर्माच्या कामी त्याचे औदार्य पाहिले तर तो आपल्या जवळचे धन वगैरे खर्च करण्यास थोडेफार असे म्हणत नाही. घरामध्ये सर्व गोष्टींची टंचाई दिसते, शरीराचा बांधा रोडका दिसतो, परंतु दानाच्या बाबतीत तो कल्पतरुषी प्रतिज्ञेने तडाओड करतो.
फार काय सांगावे. स्वधर्मामध्ये तो थोर असतो, योग्य प्रसंगी तो उदार असतो, आत्मचर्चा करण्यात तो हुशार असतो, एरवी इतर गोष्टीत तो वेडा असतो. केळीला फळे आल्यावर ते केळीचे सर्व अंग रसाने पाहिले तर अगदी हलके व दिसण्यात वाऱ्याने नाहीसे होईल असे दिसते, परंतु तेच मेघ एकदा वर्षाव करावयास लागले की दाट वर्षाव करतात. जिकडे तिकडे आश्चर्यकारक रीतीने एकसारखा जलमय करून टाकतात. त्याप्रमाणे पूर्णतेच्या दृष्टीने तो पुरुष पाहिला तर इच्छा तृप्त होतात, एरवी पाहिले तर त्याच्या येथे सर्वच गोष्टीचे दारिद्र्य आहे, हे वर्णन पुरे. यावर सांगितलेल्या गुणांचा उत्कर्ष ज्याच्या ठिकाणी असेल त्याच्या हाताला ज्ञान आले असे समज. अर्जुना, अधंबपण म्हटले हे असे समज. शांता, अहिंसेचे लक्षण ऐक. आपापल्या निर्णया मतांचे निरूपण करताना पुष्कळ प्रकारांनी अनेक लोकांना अहिंसा सांगितली आहे, ऐक. परंतु त्यांनी सांगितलेली अहिंसा ही जशा वृक्षाच्या फांद्या तोडून मग त्या शाखांनी त्या वृक्षांच्या मुळाशी त्या वृक्षांच्या रक्षणार्थ कुंपण करावे अशी आहे, किंवा हात तोडून तो विकावा व जे पैसे येतील त्याने भुकेची पीडा शांत करावी, अथवा देऊळ मोडून देवाच्या रक्षणाकरिता देवळाच्या सामनाने आवाराची भिंत वाढवावी, त्याप्रमाणे हिंसाच करून अहिंसा उत्पन्न करावी, असा हा निर्णय पूर्वमीमांसेक कर्मकांडाने केला आहे. पाऊस न पडल्यामुळे अतिशय पीडा होऊन सर्व प्राणी जर्जर झाले, म्हणजे त्यावर उपाय म्हणून पाऊस पाडणारे नाना याग वगैरे अनेक यज्ञ करावेत. कर प्राण्यांचा बचावाकरिता करावयाच्या या यज्ञांच्या आरंभीच जनावरांचे प्रत्यक्षपणे प्राण घेतले जातात. अशा स्थितीत अहिंसेचे पलीकडचे तीर कसे दिसणार? नुसती हिंसा पेरली असता तिथे अहिंसा उगवेल काय? तर नाही, परंतु या याज्ञिकांचे धाडस आश्चर्यकारक आहे. आणि सर्व आयुर्वेदही अर्जुन याच धोरणाचा आहे. कारण की एका जीवाचे रक्षण करिता दुसऱ्या जीवाचा घात करावा असे तो प्रतिपादन करतो. नाना प्रकारच्या रोगांनी पोळलेले व त्या दुःखाने लोळत पडलेले प्राणी पाहिले व मग आयुर्वेदाने ती हिंसा दुःख निवारण करण्याकरिता औषधांची योजना केली. तो औषध योजनेत पहिला प्रथम कित्येक झाडांचे कंद खणविले व कित्येकांना मुळासकट व पानासकट उपटविले. काही झाडांच्या मधल्या भागाचा औषधात उपयोग केला, काही झाडांची साल काढवली आणि काही फळ देण्याच्या बेतात असलेल्या वनस्पती त्यावर क्षारांचे वगैरे कसले तरी थर देऊन उकडविला. ज्यांनी कोणाचा केवळ वाकडे केले नाही अशा अजातशत्रू झाडांना त्यांचा चीक काढण्याकरिता त्यांच्या सर्वांगावर भेगा पाडून याप्रमाणे अर्जुना त्या वृक्षांचा जीव घेऊन त्यांना कोरडे केले आणि हालचाल करणाऱ्या प्राण्यांचाही हात घालून त्यांचे पित्त काढून मग त्या योग्याने रोगांना पीडित अशा दुसऱ्या जीवाचे रक्षण केले. अहो, राहते घरे मोडून त्या घराच्या सामनाने देवळे व देवारे केले व व्यवहारात लोकांस फसवून लुटून जे द्रव्य मिळवले त्या द्रव्याच्या योगाने अन्नछत्र घातले. डोक्यास गुंडाळण्याकरिता नेसलेले वस्त्र सोडून ते जर मस्तकास बांधले तर शरीराचा खालचा भाग उघडा पडतो, अथवा जसे घर मोडून त्या घरापुढे मांडव केले, अथवा पांघराने जाळून मग जसे शेक घ्यावा किंवा हत्तीचे असे अंग धुणे असते. हत्ती हा स्नान केल्याबरोबर आपल्या ओल्या अंगावर सोडलेली माती घेऊन जास्त मलिन होतो. बैल विकून जसा गोठा बांधावा अथवा रागूस हाकून देऊन मग पिंजरा तयार करावा असल्या कृतींना योग्य म्हणावे किंवा चेष्टा म्हणाव्यात का यांना हसावे? कित्येकांनी धर्ममार्ग म्हणून पाणी गाळण्याला आरंभ केला तेव्हा त्या गाळण्याच्या तापाने जीव मेले. कित्येक या हिंसेच्या ज्या भयाने धान्य जीवित नाहीत तर कोरडेच धान्य खातात, ते कच्चे धान्य त्यात पचत नाही, त्यामुळे त्यांचे प्राण कासावीस होतात. हीच हिंसा होय. याप्रमाणे हे चांगल्या मनाच्या अर्जुना, हिंसेलाच अहिंसा ठरवण्याचा असा हा कर्मकांडा सिद्धांत आहे, तो तू नीट समजून घे. जेव्हा आम्ही प्रथम अहिंसेच्या नावाचा उच्चार केला तेव्हा ही मते सांगावीत अशी स्फूर्तीलाच हाव झाली, तर या मतांना कसे गाळावे म्हणून आपले बोलणे भाग पडले. त्याचप्रमाणे तुलाही निरनिराळी मते माहीत व्हावीत असे प्रतिपादन करण्यात आमचा हेतू होता. अर्जुना, बहुत करून या अहिंसेसंबंधी काही बोलायलाच लागले की त्या प्रतिपादनात हा वर सांगितलेला हिंसात्मक अहिंसेचा विषय आढळतो, म्हणून आम्ही त्याची चर्चा केली. नाहीतर हाती घेतलेल्या विषयाच्या प्रतिपादनाचा धोपट मार्ग सोडून मतमतांतरे सांगण्याचा आड वाटेला कशाला जावे लागले असते. आणि अर्जुना, आपल्या स्वतःच्या मताच्या निश्चयाकरिता जी दुसरी मते विचारात घेणे जरूर असेल त्यांचाही निर्णय केलाच पाहिजे. याप्रमाणे ही निरूपण करण्याची पद्धती आहे असे समज. आता अर्जुना, यानंतर मुख्य जे ते आमचे मत सांगण्यात येईल. अहिंसेची नीट कल्पना केली असे लक्षण करण्यात येईल.
ही अहिंसा चित्तात प्रकट झाली असता त्या चित्तात ज्ञान आहे असे दिसेल. पण ज्याप्रमाणे कसोटी सोन्याचा कस ठरवते त्याप्रमाणे अहिंसेने वास्तव केलेल्या शरीराच्या आचरणाच्या रीतीवरून त्या शरीरात अहिंसा राहत असते असे जाणले जाते. त्याप्रमाणे मनात ज्ञान उत्पन्न झाल्याबरोबर अहिंसेचे चित्र उमटते. ते चित्र असे असते की अर्जुना ऐक, तर लाटांचं उल्लंघन न करता किंवा पायांना त्यांना न मोडता व पाण्याचा आवाज खळखळ न मोडू देता वेगाने व फार जपून आमिषावर दृष्टी ठेवून बगळा जसा पाण्यात पाय घालतो अथवा भ्रमर जसे कमळातील बारीक तंतू सुरगळीत या शंकेने नाजूक रीतीने पाय ठेवतात त्याप्रमाणे परमाणूंमध्ये लहान जीव आहेत असे जाणून दयेमध्ये आपली पावले लपवून चालतो. तो ज्या रस्त्याने चालतो तो रस्ताच कृपेने भरतो व ज्या बाजूकडे त्याची नजर जाते ती दिशा तो प्रेमाने भरलेली करतो व प्राण्यांच्या खाली आपला स्वतःचा प्राण आतळतो. अर्जुना, अशा रीतीने जपून त्यांचे बोलणे असते. त्या चालण्याचे वर्णन वाचेने करता येत नाही आणि ते चालणे आमक्यासारखे आहे म्हणून प्रमाण दिले तर ते पुरे पडत नाही. तर आपल्या इथं 250 ओव्यांचा मराठी अर्थ वाचून झाला आहे. झालेली सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया आणि सेवेला स्फूर्तविराम देऊया. रामकृष्ण.